कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। अक्कलकोट तालुक्याला पाणी पुरवठा करणारे कुरनूर धरण 97% भरले। अक्कलकोट तालुक्याला पाणी पुरवठा करणारे कुरनूर धरण हे 97% भरले आहे। कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तुळजापूर तालुक्यातील बोरी हरणा नदी क्षेत्रात गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाची पाणी पातळी वाढली। जून महिन्याच्या सुरुवातीलाच धरण 97% इतके भरले आहे। त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडून 450 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या धरणावर अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी यासह 51 गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे। पुढील पावसाचा जोर लक्षात घेता धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। भंडारा जिल्ह्यात 2 दिवसाआधी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। पवनी तालुक्यातील मंगेश नखाते या शेतकऱ्याने 3 एकरात कारले लावले। या शेतात त्याला मोठ्या उत्पन्नाची आशा होती। साधारण 1-2 तोडे घेतल्यानंतर तिसरा तोडा घेणार त्याआधीच आलेल्या वादळाने मोठ्या डौलाने उभे असलेले कारल्याचे वेल आणि त्याला लागलेले कारले जमीनदोस्त झाले। त्यामुळे शेतकऱ्याचा तोंडाचा घास हिरावल्याने हा शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। माझे नाव मंगेश मार्कन नकाते आहे आणि हे माझी शेती कारल्याची 3 एकरामध्ये आहे। अधिकच्या वारी पावसामुळे पूर्ण शेती पूर्ण खाली मातीमोल झालेली आहे। त्याच्यामुळे बहुत नुकसान आहे, बहुत संकट आता आहे। आपला खर्च कमीत कमी 3 ते 4-4.5 लाख पर्यंत खर्च झालेला आहे आणि फक्त 1 ते 2 तोडे झालेले आहे तिथं आणि अजून बहुत काही नुकसान आहे। इथं 8-9 लाखाची नुकसान आहे आपली। आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। मंत्री भुजबळांचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप। मंत्री छगन भुजबळांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल। शहरातील मुख्य चौक असलेल्या मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रुपीकरणावरून भुजबळ आक्रमक, सांगून देखील अधिकारी ऐकत नसल्याने भुजबळांनी अधिकाऱ्यांना झापले। मंत्री छगन भुजबळांकडून नाशिकच्या द्वारका सर्कलची पाहणी। शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कल कमी करण्याची सुरू आहे काम। या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना भुजबळ यांनी धरले धारेवर। द्वारका सर्कलमुळे गेल्या दिवसांपासून होत आहे वाहतूक कोंडी। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा।
मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मोठं आंदोलन उभं करणार असून सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आगडोंब उसळेल असा इशारा क्रांतिकारी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. सरकार काय निर्णय घेईल नाही. मी स्वतः बच्चूभाऊ कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन आलो आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं पाठिंबा डिक्लेअर करून आलेलो आहे. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी भांडत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. शेवटी आमच्यासाठी प्रश्न महत्त्वाचे आहेत. आज गेल्या महिनाभरापासून मी स्वतः महाराष्ट्राचा दौरा करतोय. तब्बल 20 जिल्ह्यांचा दौरा करून मी आज भोकरदनमध्ये आलेलो आहे. आज या परिसरामध्ये मी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतोय. आम्ही ठिकठिकाणी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना उद्युक्त करतोय लढण्यासाठी, भांडण्यासाठी. आणि एखादी लढाई मोठी लढायची असेल तर सैन्याची मानसिकता तयार करावी लागते, किंबहुना युद्धासाठी सैन्य तयार करावं लागतं. तर हे सैन्य तयार करण्याचं काम सुरू आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी या महाराष्ट्रात भूतन भविष्याती असं आंदोलन उभं राहील. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की शेतकऱ्यांना एकजूट व्हा आपल्या हक्कासाठी. आम्ही काही भीक मागत नाही आहोत सरकारकडं, तर आम्ही हक्काची कर्जमुक्ती मागतोय. कारण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे. आणि आमच्यावर कर्ज झालं हे तुमच्या धोरणाचा परिणाम आहे. त्यामुळे आम्हाला कर्जमुक्त करणं ही सरकारची जबाबदारी आहे. 6.5 लाख कोटीचं कर्ज उद्योगपतींचं जर केंद्र सरकार राईट ऑफ करू शकतं तर शेतकऱ्यांचा उद्योग तोट्यात गेला, मग आमचं कर्ज सरकार माफ का करू शकत नाही, हा सरकारला आमचा प्रश्न आहे. दिलेलं आश्वासन पाळत सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव फरक दिला पाहिजे, तो शब्द सरकारने दिला होता. आणि हक्काचा पीक विमा दिला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही त्यांना पीक विमा मिळाला नाही. आणि अनेक ठिकाणी बोगस शेतकरी दाखवून अधिकारी कर्मचाऱ्यांनी विमा कंपनीकडून आणि सरकारकडून नुकसान भरपाई लाटलेली त्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी आहे. जंगली जनावरांचा आम्हाला प्रचंड त्रास होतो शेती पिकांना, तर त्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या, शेतमजुरांना विमा सुरक्षा द्या, अशा अनेक मागण्या घेऊन. आणि अवकाळी पावसाने जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई द्या, पीक कर्ज पेरणीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पडलं पाहिजे, अशा सगळ्या मागण्या घेऊन हे आंदोलन आम्ही करतो आहे. सरकारने जर का दखल घेतली नाही तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाचा आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावं. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मंत्री भुजबळांच्या पाहणीनंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये. नाशिक पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई. नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने नाशिककर त्रस्त. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कल कमी करण्याचे काम सुरू. कामाची भुजबळांकडून पाहणी. भुजबळांनी मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. चोपडा तालुक्यात परवा रात्री चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात झाली आहे. जून महिन्याची 14 तारीख आल्याने शेतकरी वर्गाला पेरण्याची ओढ लागलेली आहे. पेरणीसाठी मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे शेतकरी शेतात पेरणी करण्यासाठी यंत्रणांचा वापर करत आहेत. ज्या ठिकाणी मजुराची सहाय्याने पेरणी केली जाते तिथे बैल जोडीचा खर्च जास्त वेळ लागतो. यंत्राच्या सहाय्याने जर पेरणी केली तर एक व्यक्ती संपूर्ण शेतात पेरणी करू शकतो आणि वेळ वाचतो आणि पैशाची बचत होते. जिल्हा प्रशासनाने व कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंतरपीक घेण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यातील काही शेतकरी
तूर पेरणी केल्यानंतर त्यात मक्याची पेरणी करताना दिसून येत आहेत। आधी तुरीची काढणी झाल्यानंतर मक्याची काढणी होत असल्याने शेतकऱ्यांना दोघं पिकांचे उत्पन्न चांगले येऊ शकते। त्यामुळे यंत्रणाच्या साहाय्याने तूर नंतर आता मका पेरणी सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। आज आपली तूर आज मका पेरताय। तर मका हे जे यंत्रणाच्या साहाय्याने पेरण्या मागचं कारण काय? याला मजुरी बसते काही, मजुरी आणि वेळ बी बसतो, मजुरी बी बसते। हां, तिथे 2400 रुपये लागणार आहे, तिथे फक्त 300 रुपयात काम होत आहे। 300 रुपये काम होत आहे आणि वेळही वाचतोय। हा, टाइम बी वाचतो। बरोबर दादा, याच्यात काल तुम्ही तूर पेरणी केली, नंतर आज मका पेरणी करताय। हा, काल तूर पेरणी केली, आज मका पेरणी करताय यंत्राने। याचा काय फायदा? आंतरपीक म्हणून घेत आहे, तर याच्यात मका आणि तूर दोघांपैकी कुठलाही याचा आपल्याला भाव मिळू शकतो? हो, दोघांपैकी मिळू शकतो ना। हां, आणि तूरवर नंतर काही घेता येत नाही मग मकावर घेता येतं? नाही, मका निघून जाणार, डबल उत्पन्न होऊन जाणार ना ते। बरोबर। म्हणजे आपण जे शेतकरी आहे ते आपण एकच कुठलंही बी लागवड करतो पीक, त्याच्यामुळे येणाऱ्या पावसामुळे नुकसान होऊ शकतं, त्याच्याला आपल्याला उत्पन्न येत नाही। या आंतरपिकामुळे उत्पन्न येतं। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी गेल्या 20 वर्षांपासून 2.5 एकर जमीन समाजाच्या ताब्यात आहे, ज्याची नोंद ग्रामपंचायतला असल्याचे सांगण्यात येत आहे। समाजाने या जागेवर झेंडा लावून कुंपण केले आहे, मात्र सरपंच सचिव यांनी या जागेतील 1 गुंठा जमीन गावातील व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप महिलांनी केला आहे। हे अतिक्रमण काढण्यात यावं, जमिनीवर केलेले कुंपण आणि झेंडा कायम ठेवावा या मागणीसाठी 23 महिलांनी बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला आहे। रामेश्वर जाधव आहे, मी वेणी या गावचे रहिवासी आहे। बौद्ध समाजाची मशानभूमी 1 हेक्टर आहे, परंतु या 1 हेक्टर मध्ये श्याम माधवराव जाधव यांची नोंद सरपंच यांनी करून दिलेली आहे। कारण यासाठी आम्ही कागदपत्र सर्व यांना दिले, पण त्यांची नोंद त्यांनी हटवलेली नाही व तसेच आम्ही तहसील कार्यालयाला सुद्धा हे कागद दिलेत की यांची नोंद माघार घ्या, तरी पण ते म्हणतात की याची नोंद आम्ही माघार घेणारच नाही। कारण आमची मागणी अशी आहे की यांची नोंद त्या जागेवरून हटली पाहिजे आणि आम्ही तार कुंपण आणि झेंडा जो लावलेला आहे हा झेंडा आमचा काढण्यात येऊ नये। ही जागा आमची आम्हालाच पाहिजे, ही माझी मागणी आहे। तुमचा पुढचा पवित्रा काय असणार आहे? हिंदूबाई उद्धव कटारे, मी राहणार वेणी। आमच्या ताब्यात 20 वर्षापासून 2.5 एकर जमीन आमच्या ताब्यात आहे, त्याच्यात आमची मशानभूमी आहे आणि एका बाजूने आम्ही त्याच्यात निळा झेंडा लावलेला आहे आणि एका बाजूने आम्ही चौकून त्याला तार कुंपाऊंड केलं आणि ग्रामपंचायतीवाल्या लोकांनी काय केलं, तो श्याम जाधव आहे आमच्या माघारी त्याच्या नावावर 1 गुंठा जमीन केली, तर आम्हाला ते पटलं नाही। तर त्याच्यात फक्त कारणीभूत कोण आहे, ग्रामसेवक, सरपंच, हे लोक ते आमचं त्याचं म्हणणं आहे की यानं निळा झेंडा काढाव, कंपाऊंड काढाव आणि 20 वर्षापासून आमच्या ताब्यात येते, तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ते आमच्या ताब्यात यावं आणि आमच्या नावाने यानं करून द्यावा।
आमची एवढीच मागणी आहे फक्त, बाकी काही पाहिजेत नाही आम्हाला. मागण्या मंजूर नाही झाल्या तुमचं पवित्र काय तर आमची मागणी जर मंजूर नाही झाली तर आम्ही तो उपोषणाला बसले तर आम्ही कलेक्टरच्या सामने जाऊन तिथं जीव सोडून देऊ, पण आम्ही घरी जाणार नाही, काळं तोंड दाखवणार नाही मी आमच्या जनतेला. महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. द्वारका सर्कलची पाहणी करताना मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. पाहुयात सविस्तर. मी 1-1.5 वर्षापासून सातत्यानं पोलीस, महानगरपालिका आणि नॅशनल हायवे यांना मी सांगत होतो हे तुमचे जे आहे हे सर्कल तुम्ही काढून टाका. त्याचं कारण मला अनुभव जो मी त्या उदाहरण देत होते. मुंबईला हाजी अलीला ब्रिटानिया सर्कल त्याला आम्ही म्हणायचो, पण ब्रिटानियाचे त्याने ते मेंटेन केलेलं होतं म्हणून त्याच्यामुळे अशीच ट्रॅफिक ज्या गोल अशी जाम व्हायची. आणि मग मी ते महापौर असताना ते ट्रॅफिक सर्कल जे आहे ते काढून टाकलं आणि सगळ्या प्रत्येक रस्त्यावर छोटं छोटं त्रिकोणी जे आहे ते ट्रॅफिक सर्कल चांगला दिसावं म्हणून केलं. आता पुढे जाऊन पाहू शकता ते छोटे छोटे पुतळे सुद्धा त्यांनी लावले आणि पूर्णपणे सिग्नलवर जे आहे ती सगळी वाहतूक घेतली. त्याच्यामुळे तिथे आता अजिबात प्रश्न उरला नाही. तो अनुभव घेऊन मी अनेक दिवस हे सांगतोय. परंतु हे नॅशनल हायवे वाल्यांना सुद्धा त्यांनी मग 6 महिन्यापूर्वी दिल्लीला पाठवलं की आम्हाला हे विचारावं लागेल सर्कल काढायचं वगैरे. शेवटी आपल्या प्रयत्नाला आणखीन यश आलं आणि ते ठरलं की काढलं पाहिजे. आता काढल्यानंतर सुद्धा जे आहे तेवढ्यावर ते होणार नाही. सिग्नल यंत्रणा जी आहे ती योग्य प्रकारे राहायला पाहिजे. फरांदेताईंनी आमदार मी वर्तमानपत्रात वाचलं त्यांचं म्हणणं बरोबर आहे की वाटेल तिथे जर तुमच्या रिक्षा उभ्या राहत असतील, फेरीवाले उभे राहत असतील तर ट्रॅफिक आणखी अडचण होणार आहे. काही वेळा पोलीस सुद्धा गडबड करतात. वरून जे ब्रिज वरून काही ट्रक आले की बघत बसतात आणि खाली उतरले तर मग रस्त्यातच इथे अडवतात मध्येच. तोपर्यंत येऊ दे अडवायचं जा वरती जा अडवा, नंतर पुढे जाऊन त्यांच्यावर कारवाई करा, रस्त्यात मध्ये कारवाई करा. त्यामुळे हे लहान लहान गोष्टीमुळे हा ट्रॅफिकवर परिणाम होतो. पण त्याच वेळेला हे शहराचा हा रस्ता जो आहे हा शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. तिथे साफसफाई असली पाहिजे, कचरा असता कामा नये, तिथे फेरीवाले कुठे असता कामा नये. पण आपण त्या मुंबई नाक्यावर जरी पाहिलं तर आज तुम्हाला क्लिअर दिसेल सकाळी 6 वाजता दिवसभर असतातच काहीतरी विकत असतात लोक. सकाळच्या वेळेला तिथे असे चौकोनी पडदे लावून रस्त्यावरच आंघोळी चालले असतात. ही काय पद्धत आहे? महानगरपालिकामध्ये आमचं काम नाही. कचरा कोण साफ करणार? नॅशनल हायवे जे तुम्हाला सुविधा निर्माण करून देणार, पण पुढचं काम जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनीच करायचं आहे. परत आम्हाला पण शिकवतात लोक की त्यांचं काम कुठचं आणि आमचं काम कुठचं आम्हालाच कळत नाही. आम्हाला थोडंफार महानगरपालिकेमध्ये 20 वर्ष मुंबईत काम केलेलं आहे, तर आम्हाला आमचं काम नाही. ठीक आहे, तुमचं काम नाही तर आम्ही करू आता उद्यापासून. विश्वास सांगितलं पोलिसांनी सुद्धा जे आहे
त्यांच्या कायद्यात आहे. वाहतूक, गाड्यांची वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक याला अडथळा आणणारं जे काही असेल ते काढण्याचे अधिकार पोलीस ऍक्ट मध्ये पोलिसांना दिलेले आहे. पोलिसांनी सुद्धा ते काम केलं पाहिजे. पोलीस आणि महानगरपालिका यांनी जे काम केलं तर सगळं बरोबर होईल. आता हे जे सिग्नल जे आहेत, आता 2 दिवसात हे काम होईल, त्याच्यानंतर हे सिग्नल्स लावले जातील. तोपर्यंत पोलिसांना हे लक्ष द्यावं लागेल. तोपर्यंत 2-3 दिवस, हवे 1 आठवडा तुम्ही सुद्धा टीका टिप्पणी करणं सोडून द्यायला पाहिजे. अरे काम चालू आहे तर थोडे अडचण होणार. भिवंडी बायपासवर काम चालू, अडचण होते ना. परत एकदा काम सरकार काढले तरी जाम. अरे काय जाम, काम तर चालू आहे बाबा, जरा होऊ दे, पूर्ण सिग्नल बसू दे, मग तुमचं जे आहे ते व्यवस्थित होईल. आणि मग कुठून किती वेळ सिग्नल चालू ठेवायचा. हा हायवे जो आहे आपण म्हणतो त्याच्यावर जास्त वेळ चालवावा लागेल. सिग्नल जास्त वेळ, आजूबाजूच्या रस्त्यावर थोडं त्याच्यापेक्षा त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल. आणि त्याचं एकत्रीकरण किंवा काय म्हणायचं संयुक्तपणे सिंक्रोनायझेशन ते करून ते आहे. मग काही दिवसांनी ते अगदी व्यवस्थित हे ट्रॅफिक होईल याची मला खात्री आहे. पण त्यासाठी जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनी मदत करायला पाहिजे. नॅशनल हायवे आपलं काम करून आता निघून जाईल. आणि त्यानंतर आपल्या नागरिकांनी सुद्धा हे नियम पाळले पाहिजे. आता तुमचे मोठे ट्रॅक्टर अमुक तमुक वाटेल तसे घुसतात, ते होता कामा आणि ते घुसत असतील. CCTV लावून टाका, हे चुकतात त्यांना ताबडतोब. आता एवढं आधुनिकीकरण झालेलं, दंड करा, सगळं बरोबर होईल. पण सगळ्यांचे असं ना की मनात आलं तर पोलीस आणि महानगरपालिका वाटेल ते करू शकतात. फक्त त्यांनी विचार घेतला पाहिजे की हे माझं काम मी करणार. एवढं जर त्यांनी केलं तर तुम्हाला काही अडचणीचा ह्या रस्त्यावर येणार. त्याचं बाकीचं काय सांगत नाही, तर एवढं तरी त्यांनी करावं.